महावीर जयंतीमध्ये रोज एवढे लोक मंदिरात येत नाही. मंदिर पुरणार नाही महाराजजी. ते पूर्ण आपल्या सवडीप्रमाणे या. कुठे या? प्रत्येक जीव जिथं उभा असेल, जिथं बसलेला असेल, त्यांना आज भगवान महावीराच्या जन्म कल्याणाच्या दिवशी एकच नियम घ्या की भगवंता, मी माझ्या जीवनामध्ये प्राण आहे, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी तुझं मूर्त प्रक्षालन केल्याशिवाय तोंडात पाणी टाकणार नाही. मी मूर्त प्रक्षालन केल्याशिवाय, दर्शन केल्याशिवाय मी तोंडात पाणी टाकणार नाही. तोच जैन धर्माचा पालक होणार आहे. म्हणून प्रत्येक जीवनामध्ये आपण भगवंतानं जन्म घेतलेला आहे. सर्वात सृष्टीतल्या एक इंद्रियापासून पंचेंद्रिय जीवाला त्यांनी मुक्तता दिलेली आहे. सगळ्यांनी आपल्या परीने जीवन जगा. प्रत्येक जीवानं उपकार केला पाहिजे. फक्त आज काय करतात लोक, माझं बरं झालं म्हणजे झालं म्हणते, कोणाचं काही बघत नाही. म्हणून भगवंताने एकच उपदेश दिला की परस्पर ग्रह जीवानं, एक जीवाला दुसऱ्या जीवावर उपकार केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही आज, मी असं नियम तुम्हाला लादत नाही, पण जिथं उभा आहे तिथं भगवान महावीराचा जन्म कल्याण काय, जन्म जयंती नाही, काय आहे, जन्म कल्याणच मानतो आपण. काय झालं, त्याचा जन्म झालेला आहे. ह्या पृथ्वी तलावर प्रत्येक जीवाला उपदेश देणार आहे. ते कोण देणार आहे? महावीर भगवान. महावीर भगवान. आता जन्म झालेला आहे. जन्मता भगवंताला मती सुती अवधी मनपर्याय, मनपर्याय होत नाही. कोणते ज्ञान होतात? तीन. कोणकोणते? मती, अवधी ज्ञान. अवधी ज्ञान होतात त्यांना जन्मता. आपल्याला अवधी ज्ञान नाही आहे काय? आज आपल्याला सुद्धा मती आणि सुत ज्ञान आहे. त्याच्यात कितीतरी गोंधळ घालायला लागलं. पण अवधी ज्ञान जर असतं तर रोजचे 100 घरावर भांडणं झाले असते. तू मला असं म्हटलं, तू तसं म्हटलं, तुम्हाला अवधी ज्ञान होणारच नाही. पंचम काळामध्ये अवधी ज्ञान नाही आहे का? भगवंताचं संभव शरण लागल्यानंतर त्यांना मनपर्याय ज्ञान होते. काय होते? दीक्षा घेतल्यानंतर मनपर्याय. आणि ज्या वेळेस ज्ञान कल्याण होते तेव्हा केवळ ज्ञान होते. काय होते? म्हणून प्रत्येक जीवानं, अजूनही मी सांगतो की रोज तुम्ही मंदिराचं दर्शन केल्याशिवाय शेतात जाऊ नका. कुठं? आणि तुम्ही घरच्या जे कामगार आहेत ते मंदिरात आल्याशिवाय चूल पेटू नका. चूल म्हणजे गॅस पेटू नका. नवऱ्याला सांगायचं, तू रानात तसा गेला तर रानातून ये, मग चहा देते मला. तोपर्यंत चहा नाही तर मंदिरात जा, मी घरी थांबते, मी चहा देते तुला. टिकला लावून ये. काय लावून ये? टिक्का व गंध लावणे म्हणजे चहा देते. पहिले तुम्ही कुठं होता? गॅसवरती. तुम्ही रानात चालले का? घ्या चहा आणि जा. पण मंदिरात जा असं म्हणत का म्हणत नाही? भीती वाटते का? काही इन्कमच्या झाड पडते. म्हणून प्रत्येक जीवन घेतला का नियम मनानं महिलांनी? मी लादत नाही. मी एवढ्या महिलाबद्दल इकडे उभे आहे. प्रत्येकाने हात जोडून काय करा, मी दिवसभरातून एक वेळा सकाळी वेळ असेल तर सकाळी घ्या, दुपारी वेळ असेल तर दुपारी घ्या, आणि संध्याकाळी असेल तर संध्याकाळी यासाठी वेळ घ्या. की काल दर्शन सांगितलेलं आहे भगवंताने. किती? म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ. आता सकाळी काय करायचं? काय करायचं? पूजा, पूजन करायचं. हे पहिली विधी. दर्शन करायचं भगवंताचं. सर्व काय करायचं? एक अष्टक करायचा. दुपारी काय करायचं? एक पुष्प घेऊन येऊन भगवंताला पुष्प चढवून दर्शन करायचं. कुठं? 24 तास डबाच घेऊन येते. देव काय खाते का दुपारी? कधी आलं तर पुष्कळ काढते. ते दर्शन नाही. दुपारी फक्त पुष्प चढवायचं. काय करायचं? पुष्प. सकाळी काय करायचं? अष्टद्रव्याची पूजा करायची. संध्याकाळी काय करायची? भगवंताची स्तुती, वंदना, शास्त्र वाचायचं आणि आरती करायचं, जाप करायचं. हे त्रिकाल दर्शन झालं. कोण्या वेळेस डबा चालूच आहे. डबा म्हणजे दुपारी डबा आणायचा नाही. कुठं? मंदिरात. तांदूळ चढवायचे नाही. काय चढवायचं? पुष्प. शेतात डबा नाही, इकडे नाही. ते तिथं पाहिजे, कामच व्हायचं नाही.
तर बघा भगवान महावीरांचा जन्म कुंडलपूर नगरीमध्ये झाला. कुठं? आणि महावीर भगवानचा ज्यावेळेस जन्म झाला त्यांचं घर किती होतं? 7 खणाचा. तुमचा 1 खण नाही तरी म्हणजे गर्व आहे. महावीर भगवान किती खणाचा होता बंगला राजवाडा? 7 खण. आणि तिथे एक पाळणा ठेवला होता. कुठं? तुमचा पाळणा बघा 7 मजली. आणि तिथे एक पाळणा ठेवला होता. पाळणा तो साधा नव्हता, सोन्याचा होता. कुठं? आणि रत्नाच्या माळीचा दोर होता. हे दोर बघा याला महाराज कालमान परिस्थिती ना असं दे ना सांगतो मी. आणि रत्नाच्या दोरी होती. त्रिशला माता तिथं आली, सिंहासनावर बसली. सिद्धार्थ राजा तिकडे बसला. इथं राजा नाही कोणी आहे, घरी आहे का? असं दे, त्याचा पण सवाल लावा राजाचा. ड्युटीवर आहे मग काय ड्युटी राजा. तर बघा त्रिशूला राणी बसली, राजा बसला आणि बालकाला बघायला लागला. कोणाला? आणि एक पुरोहित आला, ज्योतिष्य आला, तिथे सांगायला लागला हा पुत्र काय करणार? धर्माचा उद्धार करणार. काय करणार? धर्माचा उद्धार करणार, धर्माचे तत्व सांगणार, सगळं काही करणार. पण आज भगवान महावीरानं, आदिनाथ भगवान पासून त्या महावीर भगवंतानं सगळं तत्व उपदेश दिलेला आहे. पण माणूस सुधरायला तयार नाही, आहे का? का तयार नाही? त्याला स्वाध्याय नाही आहे, त्याला शास्त्राचा अभ्यास नाही, म्हणून ते भटकायला लागले. जैन कुलात जन्म मिळणं सोपं नाही आहे. एक वेळा जैन धर्मात कुलामध्ये जन्म मिळणं सोपं नाही आहे. 184 लाख योनी आणि 199 कुल कोटीतून जन्म मिळतो. काय आम्हाला काय माहिती म्हणा, आलो कसं गेलो कसं. 99 कुल कुठं कुठं आहे, 84 लाख योनी कुठं आहे, आम्हाला काय घेणं देणं नाही. आलो तिथं स्थिर आहे, खाणे पिणे, मुलांचे लग्न करणे, त्यांच्यासाठी संपत्ती कमावून ठेवणे, एवढंच सांगितलेलं आहे. 1 मॅन शो, 1 मुलाला जन्म द्यायचा आणि तिथंच थांबून जायचं. कुठला जैन धर्म वाढणार काय माहीत नाही. आणि तो जन्माला आला मुलगा, त्याला मंदिर दाखवायचं नाही, नुसतं इंग्लिश मीडियम. आणि म्हणत आम्ही म्हणतो महाराजांना विचारते का तुमचा मुलगा का मंदिरात येत नाही? महाराज त्याला खूपच अभ्यास आहे हो, क्लासेस खूप आहे. आणि मग अमेरिकेत पाठवायचं, हे म्हातारी इथं काय करायचं? त्याला धर्म करत संसार, त्याला धर्म शिकून अमेरिकेत पाठवा, धर्म शिकून कोण्याही देशात पाठवा, कुठेही पाठवा. त्यानं धर्माचं जर त्याच्याजवळ आचरण असेल तर तो धर्माचा उद्धार करू शकेल, आपल्या कुलाचा उद्धार करू शकेल, आपल्या धर्माचा उद्धार करू शकेल, आपल्या जातीचा उद्धार करू शकेल, सगळ्याचा उद्धार कशामुळे करू शकेल? धर्म. त्याला धर्म पाहिजे. आज मी एक सांगत नाही, गव्हर्नमेंटने कायदा काढला बरोबर आहे, 2 करा मुलं, आहे की नाही? पहिले 12 होत होते, डझन होत होते की नाही? आता सगळं पैसा जास्त असून, संपत्ती जास्त असून सुद्धा म्हणते किती? मग जैन धर्म कुठं राहणार हो? पृथ्वी तलावर राहणार का? आजच मी आता 4 दिवस झाले इथे येऊन 4 लेडीज येतात प्रवचनला. किती? आणि आता किती आले बघा. कुठून आले काय पुणे जाऊन इतर म्हणजे मंदिरात आहे, तुंगातून आले का? किती आहे बघा ना. तिकडे उभे माणसं, इकडे आहे तटच घातलेलं मिलिटरी बंदोबस्त. तसं नाही, रोज मंदिरात या, भगवंताचं दर्शन करा, नंतर आपल्या कामाला जा, नोकरीला जा, शेतात जा, कुठे जा. वीत रागा मुखम दृष्टवा पद्मराग समप्रभाम नैक जन्म कृतम पापम दर्शने. जन्मात लागलेले पाप सुद्धा एक क्षण मात्रात तुमचे भगवंताचं वीत राग, भगवंताचं मुख प्रक्षालन केल्यानं तुमच्या मनामध्ये राग द्वेष निघून जातात आणि नैक जन्म कृतम पाप म्हणजे जन्मातले पाप नष्ट होतात. पैशाला पाप नष्ट होत नाही, धनानं पाप नष्ट होत नाही, कोणाचं काय केल्यानं पाप नष्ट होत नाही, भगवंताचं मुख प्रक्षालन केल्यानं पाप नष्ट होते. म्हणून आज भगवान महावीर जन्म कल्याणक 16 मस्तक करत आहे. म्हणून त्यांचं मुख बघा, सुंदर रूप आहे. कसं आहे ना? आपलं सुंदर नाही आहे?
खेडालामध्ये पंडित देवलतरानं म्हटलं आहे, तरुणपणे तरुण तलय बुडापण लपलय. तरुणपणात काय केलं रे, धर्मानं केलं रे, आणि आता म्हातारपणी बुडा लोक हालायला लागला. आणि आता म्हणते मंदिरात भगवंता मला वाचव रे. भगवान म्हणते तू झोपला होता का जेवणपणी, काय काम केलं. नुसतं रानात गेलो, 3 ऊस 4 ऊस लागले झपाटे. शेजाऱ्याच्या मध्ये एवढा मोठा ऊस पिकला. तो रोज मंदिरात येतो म्हणून त्याचा ऊस पिकला. पण तू मंदिरात येतो म्हणून तुझा किडीकला झाला. म्हणून देवाच्या चरणी या आणि भाव चांगले ठेवा. काय होणार आहे उद्धार होणार. घेतला काय नियम, काय हात जोडून घ्या. काय करणार, रोज मी माझ्या सवडीप्रमेनं भगवान महावीराच्या जन्म कल्याणाच्या दिवशी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी तुझं दर्शन सोडणार. घेतली काय प्रतिज्ञा मागचे. अडी अडचण सोडून तुम्हाला सूट आहे. बीपी वाढली तर गोळी घ्या, पण मंदिरात घ्या. बेडवर पडल्यावर ना, बेडवर पडल्यावर मंत्र म्हणा. बेडवर पडल्यावर अर्यंत सिद्ध म्हणा. चाललो रे, काही केलं नाही, आया जैसा गया वैसा. काही आलो नाही. कुलात जन्म घेतले नाही, पण काही सारखत करून घेतलेलं नाही, काही केले नाही. फक्त मुलाबाळात मी मुलाला जन्म दिला, त्याला इंग्लिश मिडियम स्कूल आणि अमेरिकेत पाठवला. आणि मुलगा माझ्याजवळच, आम्ही ते संध्याकाळी मोबाईलमध्ये बघते, जेवला काय रे, खाल्ला काय रे, पाहिला काय. पण म्हातारी इथं पडली मोबाईल म्हणजे. एक बाईने तुम्हाला प्रश्न विचारला, माझा मुलगा माझ्याजवळ आहे, कुठे दाखव बरोबर. हे बघा म्हणे मोबाईलमध्ये, आशीर्वाद द्यायचा ना. अमेरिकेत म्हणजे डॉलर कमावत आहे आणि हे म्हातारी इथं कुळकुळ करायला लागले. हे कसलं काय हो, डॉलर मिळायला लागले. डॉलर म्हणजे पैसा. भगवंतानं सांगितलं आहे, सकल कीर्ती आचार्याने सांगितलेलं आहे, तू परदेशात जाऊन पैसा कमावू शकता, पण पर्यंताचं दर्शन करू शकत नाही आणि तिथं तू समाधी करू शकत नाही. काय करू शकत नाही, समाधी पत्र 15 कर्मभूमीमध्ये समाधी प्राप्त होते, 10 दीपामध्ये समाधी नाही. म्हणून आपल्या भारत भूमीमध्ये समाधी प्राप्त करू शकतो. निर्गंत गुरु तुम्हाला मिळू शकते, नमोकार मंत्र तुम्हाला सांगू शकते, पण परदेशामध्ये नमोकार मंत्र नाही आहे. काय परदेशात मंत्र आहे? कोण सांगणार? निर्गंत मुनी आहे का? नाही. पुण्यात पण जाऊन सका. पुण्यात पण जा. रविवारी शनिवारी नुसतं मास्तर पुण्यात दिसतात, इतर वेळेस पुण्यात कोण नाही आहे. तुमच्यासारखे म्हाताऱ्या पुण्यात पण, इथे पण. तर म्हणून आज भगवान महावीराचा जन्म झालेला आहे. सगळ्या पृथ्वीवर काय झालेलं आहे, सगळे जीव आनंदित झालेले आहे. कुठं तुम्ही आनंद झालेला आहे? हा आनंद झाला. सुटोळा वाटा ना, मग गोड देऊन करा ना. हा, आणि घरी जाऊन खपली खीर खा, खपली खवायची. हेच आपलं चाललेलं आहे. म्हणून प्रत्येकाने नेम घेतला ना, पुरुष नेम घेतला काय, मनामध्ये घेतला. पण या बाबा मनामध्ये मी काही लादत नाही तुम्हाला. हो लादत. तुम्ही येता का मंदिरात? कधी येता? नुसतं मंदिर धुवायला चालेल त्याचं. मंदिर पण धुवा. फक्त महावीर जयंती आली म्हणजे मंदिर धुवू नका. प्रत्येक आठवड्यातून मंदिर धुवा. काय करा, कुंड देवाने. हा महिन्यात होता. आजीचं बरं आहे बघा. जो मंदिर धुवाल ते आजी नाश्ता देणार आहे. थांब रे, आता देऊ नको, लगेच पळून जातील. तर बघा, कुंड देवाने पुरुषार्थ सिद्धी उपामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? दर्शन एकाकडे, आणि मंदिरची सफाई एकाकडे, चक्रवर्ती संपत्ती एकाकडे, आणि मंदिरची सफाई खूप पुण्य लागते. काय म्हणते? नाही हो, ह्या महाराज पंडित मामा साप माडी रे. तुला बोला कशाला ठेवला आम्ही? पंडित मामा आरती करतो, पुण्य प्राप्ती होते. म्हणून